नमस्कार, स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। जिल्हा परिषद सातारा भरती 2025 प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा परिषद सातारा अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी ऑफलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। जाहिरात सातारा जिल्हा परिषद सातारा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक पुढे दिलेला आहे। 10 फेब्रुवारी 2010 अन्वये शिक्षण विभाग प्राथमिक सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत रिक्त असणारी डाटा एंट्री ऑपरेटर पदे एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहे। संपूर्ण तपशील आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे। पदाचे नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर। एकूण पदांची संख्या 3 आहे। शैक्षणिक पात्रता आहे किमान 12वी पास। पदवीधर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। त्याच्यानंतर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व MSCIT किंवा संगणक परीक्षा उत्तीर्ण। एकूण देय म्हणजेच वेतन श्रेणी मानधन असणार आहे ₹25,000। या पदभरतीसाठी उमेदवाराचे वय असणार आहे वयोमर्यादा 18 वर्ष ते 35 वर्ष या दरम्यान असावे। 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया परीक्षेचे स्वरूप। वरील तक्ता कॉलम क्रमांक 4च्या परिच्छेदामधील अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांची मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील। विद्यार्थी मित्रांनो, मराठी टायपिंग 30 शब्द, इंग्रजी टायपिंग 40 प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा 100 गुणांची असणार आहे आणि या परीक्षेमध्ये 50 गुण प्राप्त होणारे उमेदवार डाटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता निवडीसाठी पात्र राहतील। पुढे आपण पाहूयात जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे www.zpsatara.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या विहित नमुन्यात भरलेले अर्ज शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सातारा या कार्यालयात दिनांक 23 सप्टेंबर 2025 अखेर सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 या वेळेत सक्षम अथवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील। भरतीची प्रक्रियेचे वेळापत्रक अटी व सूचना दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये बदल करणे, पदांची संख्या कमी जास्त करणे अथवा भरती प्रक्रियेस स्थगिती देण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषद निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत। तुम्हाला मित्रांनो अर्ज 23 सप्टेंबर 2025 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा परिषद कार्यालय सातारा येथे स्वतः भेट देऊन किंवा स्पीड पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील। तुम्हाला पोस्टाने हे अर्ज पाठवायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने। अर्जाचा नमुना पुढील प्रमाणे आपल्याला दिलेला आहे किंवा त्यांच्या संकेतस्थळावर zpsatara.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना आणि जाहिरात उपलब्ध आहे। तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता। शेवटची तारीख आहे मित्रांनो 23 सप्टेंबर 2025। पुढे आपण पाहूयात निवड पद्धती। उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्ष या दरम्यान असावे। शैक्षणिक व व्यावसायिक अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारास इयत्ता 10वी इयत्ता 12वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची एकत्रित बेरीज करून त्यामध्ये उमेदवार पदवीधर असल्यास त्यास 10 गुण बोनस म्हणून देण्यात येतील। गुणांकन करून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी गुणानुक्रमे 12 उमेदवार याप्रमाणे बोलवण्यात येतील। सर्वांनी लक्षपूर्वक इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्ष द्या। त्याच्यानंतर सदर यादीमधील उमेदवारांची मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल। यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील व अशी एकूण 100 गुणांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येईल।
या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त होणारे उमेदवार निवडीसाठी पात्र राहतील. त्याच्यानंतर मंजूर पदासाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार सदर उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात येईल. पुढे आपण पाहूया भरती प्रक्रियेचे वेळापत्रक. सर्व तपशील आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 23 सप्टेंबर 2025. प्राप्त अर्जाच्या छाननीचा दिनांक आहे 24 सप्टेंबर 2025 ते 26 सप्टेंबर 2025. गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 29 सप्टेंबर 2025. त्याच्यानंतर आक्षेप जर कोणाला घ्यायचा असेल किंवा प्रसिद्ध यादीमध्ये आक्षेप जर कोणाला घ्यायचा असेल तर त्याची तारीख आहे 30/9/2025 ते 1/10/2025. त्याच्यानंतर 5 नंबर अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 3/10/2025. त्याच्यानंतर 6 नंबर पात्र उमेदवारांचे प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 13/10/2025 व निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा दिनांक आहे 17/10/2025 म्हणजे 17 ऑक्टोबर 2025. पुढे त्यांनी आपल्याला अर्जाचा नमुना दिलेला आहे. सर्व माहिती योग्य ते समजून योग्यरित्या सर्व माहिती भरून पोस्टाने अर्ज जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयात पाठवायचे आहेत किंवा तुम्ही स्वतःही भेट देऊन त्यांच्या कार्यालयात हे अर्ज जमा करू शकता. अर्जाचा नमुना व जाहिरात दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सरकारी नोकरीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.